तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर उद्या दिनांक आहे 14 जुलै. तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे राज्यामध्ये कुठे ना कुठे रोज कुठे ना कुठे पाऊस पडत आहे आणि आज आहे 13 जुलै. तर आज आपल्याला जे आहे सायंकाळच्या दरम्यान जे आहे आपला छत्रपती संभाजीनगर तसेच जालना, लोणार, अकोला, अमरावती, जळगाव या भागामध्ये तसेच मुंबई, ढोपले आणि रत्नागिरी या भागामध्ये जे आपल्याला आज सायंकाळच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि तसेच जे आहे आपल्याला आज रात्रीपर्यंत जसं पाहायचं जर म्हटलं तर रात्रीपर्यंत आपलं जे आहे अहमदनगर, पुणे, जामखेड, बीड, माजलगाव, केज, परळी, तुळजापूर आणि सोलापूर या भागामध्ये जे आपल्याला आज शक्यतो हलका ते रिमझिम पाऊस पडेल. परंतु हा पाऊस जे आपला भाग बदलत पडणार आहे. हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळू शकते या जिल्ह्यामध्ये. तसेच जे आहे आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे आज रात्री 9च्या नंतर जे आपल्या राज्यातील बीड, माजलगाव, परळी, परभणी, हिंगोली, नांदेड आणि जितूर, लोणार, वाशिम या भागामध्ये जे आपला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते आज रात्रीच्याला. तसेच ज्या शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आपला फक्त इतर भागामध्ये जे आपला शक्यतो हवामान कोरडे राहील आणि आज शक्यतो जे आहे राज्यातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मुंबई आणि कोकण भागामध्ये रत्नागिरी साईडला जे आहे आपल्यामध्ये यामध्ये जे आपला सतत पावसाची सततधार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते मुंबई आणि ढोपली आणि रत्नागिरी या भागामध्ये. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्या दिनांक आहे 14 जुलै. तर उद्या 14 जुलैला सुद्धा राज्यामध्ये जे आपला कोकण भागामध्ये जे आहे उद्या रत्नागिरी, चिपळूण, कोळेगाव आणि राजापूर आणि सावंतवाडी या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाचा जोर कायम राहणार आहे. या भागामध्ये उद्या सकाळी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता राहील आणि जे आहे काही भागामध्ये आपला या भागामध्ये अतिवृष्टी शक्यता आपल्याला म्हणजे चांगला ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल रत्नागिरी, चिपळूण आणि गोरेगाव या भागामध्ये. तसे जे आहे शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे मुंबई आणि कोकण भागामध्ये पावसाची शक्यता राहील आणि उद्या दुपारनंतर जे आपल्याला राज्यातील दुपारच्या दरम्यान जे आपला राज्यामध्ये मराठवाडा तसे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये जे आपला उद्या दुपारच्या दरम्यान हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि तसेच सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे सायंकाळच्या दरम्यान थोड्याफार भागामध्ये आपल्याला जे आहे मध्यम स्वरूपाचे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे भाग बदलत आपल्याला पाहायला मिळू शकते. तसेच उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला परभणी, हिंगोली या भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता राहील. तर या भागामध्ये जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या सुमारामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. तसेच उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तसेच नागपूर, गोंदिया, वर्धा आणि भंडारा म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला उद्या रात्रीच्या दरम्यान उद्या मध्यरात्रीच्या दरम्यान जे आपल्याला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपला मराठवाड्यामध्ये जे आपला उद्याच्याला हवामान कोरडे राहील रात्रीच्या दरम्यान. फक्त जे आपल्याला मराठवाड्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान म्हणजे सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 8 वाजेच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे हवामान पूर्णपणे कोरडे राहील. आणि त्यानंतर जे आहे 8 म्हणजे 9च्या नंतर आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. हाच पाऊस जे आपल्याला थोडा विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे मुंबई भागामध्ये तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे आपल्याला जे आहे पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्या भागामध्ये आपल्याला जे आहे सतत पाऊस पडणार आहे. पाऊस काय त्या भागामध्ये उघडणार नाही. आणि जे आहे इतर भागामध्ये जे आपल्याला फक्त दुपारच्या नंतर पावसाची शक्यता राहील आणि दुपारपर्यंत जे आहे हवामान कोरडे राहणार आहे. फक्त कोकण आणि मुंबई साईडचा भाग सोडून. हे जे आहे शेतकरी मित्रांनो, 15 तारखेला जर राज्यामध्ये पाहायचं म्हणलं तर 15 तारखेला सुद्धा जे आपल्या राज्यातील विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाचा जोर जास्त राहणार आहे. व 15 तारखेला वाशिम, हिंगोली, पुसद आणि करंजा, यवतमाळ, अमरावती, अकोला, अक्कोट आणि उमरखेड, परभणी, आपलं नांदेड आणि या भागामध्ये जे आपल्याला उद्या जे आहे उद्या दुपारनंतर म्हणजे उद्या सायंकाळपासून
ते रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला म्हणजे चांगला पावसाची शक्यता आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्याच्याला जे आहे सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तसे जे आहे उद्याच्याला सुद्धा ज्या मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर उद्याच्याला मराठवाड्यामध्ये म्हणजे परदेशी 15 तारखेला जर मराठवाड्यामध्ये जे आहे शक्यतो पावसाचा जोर कमीच राहील. फक्त काही भागामध्ये भाग बदलत जे आहे कुठेतरी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला 15 तारखेला जे आपल्याला पाहायला मिळेल. तसेच जे आहे उद्याच्याला सुद्धा जे आपला राज्यामध्ये जे आहे मराठवाडा आणि विदर्भ आणि तसेच पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये जर उद्याच्याला पाहायचं जर म्हटलं तर उद्याच्याला 14 तारखेला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि नंदुरबार, मालेगाव, जळगाव या भागामध्ये जे आपल्याला शक्यता पावसाचा जोर कमीच राहील. फक्त हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला जे आहे उद्याच्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. आणि मराठवाड्यामध्ये जे आपल्याला जे आहे उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यानंतर रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता नसणार. त्यानंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्यासुद्धा जे आपल्याला मुंबई साईडला आणि रत्नागिरी साईडला जे आहे पावसाचा जोर कायम राहील. त्या भागामध्ये काय पाऊस वगैरे उघडणार नाही. पावसाचा जोर त्या भागामध्ये सकाळीसुद्धा पाहायला मिळेल आणि दुपारीसुद्धा आणि सायंकाळच्या रात्रीसुद्धा जे आहे पावसाचा जोर राहणार आहे. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या जे आहे 15 तारखेला जर पाहायचं तर म्हणलं तर 15 तारखेला सगळ्यात जास्त पाऊस जे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे. विदर्भातील जे आहे अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोरगड म्हणजे विदर्भातील जे जिल्हे आहेत ते सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे 15 तारखेला चांगल्या पावसाची शक्यता राहील. त्या भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता जे आपल्याला 15 तारखेला पाहायला मिळेल. आणि मराठवाड्यामध्ये जे आपल्याला 15 तारखेला जे आहे शक्यतो पावसाचा जोर कमीच राहील. हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची म्हणजे रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला 15 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि तसे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आहे 15 तारखेला पावसाचा जोर कमीच राहील. मुंबई भागामध्ये सुद्धा जे आहे पावसाचा जोर कमी राहील. फक्त उद्याच्या दिवसच जे आहे आपल्याला मुंबई भागामध्ये पावसाची शक्यता राहील. आणि त्यानंतर जे आहे 15 तारखेपासून 15 तारखेच्या दरम्यान आपल्याला फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला 15 तारखेला जे आहे पावसाची शक्यता सगळ्यात जास्त पाहायला मिळेल. तसे जे आहे 16 तारखेला जर पाहायचं तर म्हणलं 16 तारखेला जे आहे या उलट होणार आहे. 16 तारखेला जे आहे आपल्याला उत्तर महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर आणि तसेच जे आपल्याला परभणी तसेच माजलगाव, परळी, केज, लातूर आणि बीडचा काही भाग. तर या भागामध्ये जे आपल्याला 16 तारखेला सर्वात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या 16 तारखेला जे आपल्याला या जिल्ह्यामध्ये आपल्याला काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला जे आहे बीड जिल्हा तसेच माजलगाव आणि नाशिक, इगतपुरी या भागामध्ये जे आपल्याला 16 तारखेला अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळेल. 16 तारखेला कारण की 16 तारखेला सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला पडणार आहे. 16 तारखेला अतिवृष्टी होणार आहे काही भागामध्ये. तर त्यामध्ये जो आहे बीड जिल्हा आहे, त्यानंतर जामखेड आहे, केज, माजलगाव आणि परभणी या भागामध्ये जे आपला 16 तारखेला अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार आहे. त्यानंतर खेड, जुन्नर, कल्याण, डोंबिवली, वाडा आणि इगतपुरी आणि पालघर या भागामध्ये सुद्धा जे आपला अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला जे आहे 16 तारखेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्या ठिकाणी लाल दाखवत आहे त्या ठिकाणी आपल्याला जे आहे अतिवृष्टीचे म्हणजे रेड अलर्ट त्या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सर्वात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे सकाळपासूनच आपल्याला जे आहे या भागामध्ये पाऊस राहील. म्हणजे पैठण भाग तसेच अहमदनगर भाग, श्रीरामपूर भाग या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला 16 तारखेच्या दरम्यान पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण फक्त जे आहे आपण 16 तारखेपर्यंत ज्या ठिकाणी अंदाज पाहिलेला आहे. तर या अंदाजामध्ये जर काही बदल झाला तर आपल्याला जे आहे सांगण्यात येईल.